पोल्ट्री व्यावसायिक बंधू भगिनींनो, नमस्कार. आपण आता एका वेगळ्या संकटाला सामोरे जातो. नको त्या अफवा पसरलेल्या आहेत आणि एकूणच हा व्यवसाय संपतो की काय, आपण या व्यवसायातून बाहेर फेकलो जातो की काय असं वाटायला लागलं. आणि म्हणून येणाऱ्या संकटाची चाहूल लक्षात घेऊन आपण काही उपाययोजना करणं गरजेचं आहे. खरं तर हा व्यवसाय जो आहे, हा व्यवसाय आता खऱ्या अर्थाने संकटच सापडला आहे. नोटबंदी आली तेव्हा सर्वाधिक फटका हा छोट्या उद्योजकांना बसला. शेतीवर आधारित जे लघुउद्योग होते किंवा जे जोडधंदे होते, हे सगळे जोडधंदे अगदी डबघाईमध्ये गेले. त्याच्यानंतर GST आला. GSTमध्ये पोल्ट्रीधारक हा शेवटचा खरेदीदार आहे आणि शेवटच्या खरेदीदाराला GST रिटर्न मिळत नाही. तर GSTचा सगळ्यात मोठा फटका जर कोणाला बसला असेल तर तो पोल्ट्री व्यावसायिकांना. त्याच्यानंतर कोरोना आला. कोरोनामध्ये जवळपास 9 महिने हा व्यवसाय बंद होता. आता कोरोनामधून आपण सावरतो न सावरतो तोच, म्हणजे अगदी ठरवून म्हणा, षडयंत्र म्हणा, की अगदी व्यवसायाला सुरुवात झाल्यानंतर तात्काळ बर्ड फ्लू नावाच्या अफवांना एवढ्या प्रचंड वेगाने सुरुवात झाली की विचारता सोय नाही. हे पहिल्यांदा केरळमध्ये बगळे म्हणजे स्थलांतरित जे पक्षी होते त्यांचा मृत्यू झाला आणि तो मृत्यू झाल्याबरोबर बर्ड फ्लू आला अशी अफवा ठोकली गेली. म्हणजे सगळे चॅनल्स, वृत्तपत्र, अगदी ही बगळे, कावळे किंवा जे पक्षी जे आहेत हवेत उडणारे, यांचं निधन नेहमी होत असतं. त्याची कारणं वेगवेगळी असतात. मात्र कुठलंही निदान न होता, कुठेही त्याचं शवविच्छेदन करून त्याचे अहवाल न घेता, अगदी सुरुवातीला जेव्हा बर्ड फ्लूचा धोका हे सांगितलं गेलं त्यावेळेस शंका घ्यायला बराचसा वाव होता. कारण रिपोर्ट यायच्या आधी तो बर्ड फ्लू आहे आणि त्याचा फटका कोंबड्यांना बसेल असा आधार काढला गेला. म्हणजे मृत्यू कावळ्यांचे होत होते, बगळ्यांचे होत होते आणि चित्र मात्र पोल्ट्र्यांचे दाखवत होते. वृत्तपत्र फोटो पोल्ट्र्यांच्या कोंबड्यांचे छापत होते, चॅनलवाले पोल्ट्र्यांचे व्हिडिओ दाखवत होते. म्हणजे मरताना हवेतला पक्षी मरतोय, त्याचा जमिनीच्या पक्ष्यांशी काही संबंध आहे का हे न पाहता, कुठेही कुठल्याही अहवालाची जोड न देता पद्धतशीरपणे सोशल मीडियावरनं या अफवा पसरल्या. केरळ पाठोपाठ राजस्थान, मध्य प्रदेश, अगदी आता 7 राज्यांमध्ये पसरला असं सांगण्यात येतं. महाराष्ट्रामध्येही तो आला असं सांगण्यात येतं. महाराष्ट्राचे जे पशुसंवर्धन मंत्री आहेत, हे पशुसंवर्धन मंत्री सांगतायत की अजून कुठेही त्याचं निदान झालेलं नाही. म्हणजे माझ्या हातामध्ये शासनाची जाहिरात आहे, अगदी अधिकृतपणे बर्ड फ्लू आणि मांसाहार यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. आणि एक व्हॉट्सअपवरनं ही जाहिरात फिरते. पोल्ट्री व्यावसायिकांनी ही जाहिरात जास्तीत जास्त वेगाने फिरवावी. त्याच्यामध्ये सांगितलं आहे या विषाणूचा प्रसार कुक्कुट पक्ष्यांचे मांस, अंडी किंवा मासे यांच्या मार्फत होत नाही. आणि तरीही आता ज्या वेगाने अफवा पसरत आहेत तो वेग पाहता हे सरळ सरळ षडयंत्र वाटत आहे. आता अशा वेळी शासन आपल्या बाजूने आहे आणि म्हणून शासनाने तात्काळ जाहिरात प्रसारित केली. मांस, अंडी आणि मासे हे बिनधास्त खा आणि तंदुरुस्त राहा. पुढे ते म्हणतायत कुक्कुट पक्ष्यांचे मांस, अंडी आणि मासे यांचे सेवन थांबवल्यास प्रथिनांची कमतरता भासू शकते, म्हणून हे खाणं आवश्यक आहे. समाज माध्यमे व इतर प्रसिद्धी माध्यमातून प्रसारित होणाऱ्या अफवा आणि अकारण भीती पसरवणाऱ्या बातम्यांपासून सावधान राहा. अद्ययावत माहितीसाठी आपल्या शंकांच्या निरसनासाठी मत्स्य विभाग, पशुसंवर्धन व दुग्ध मंत्रालय, भारत सरकार, कृषी भवन नवी दिल्ली यांच्याशी संपर्क साधा. महाराष्ट्र शासनाचे पत्ते आहेत, मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे. आता हे सगळे झाल्यानंतरही लोकांच्या जाहिराती येत आहेत, बातम्या येत आहेत, मुलाखती येत आहेत आणि त्याच्यावरून हा व्यवसाय आता संकटात सापडतो की काय असं आता वाटायला लागलाय. आता बर्ड फ्लू म्हणजे नेमकं काय, तर बर्ड फ्लू हा आजार एव्हियन इन्फ्लुएन्झा व्हायरस H5N9 या व्हायरसमुळे होतो असं सांगितलं जाते. पक्ष्यांमध्ये हा व्हायरस आढळतो आणि पक्ष्यांपासून त्याचा प्रसार होतो. आता कावळ्यांचा मृत्यू झाला,
बगळ्यांचा मृत्यू म्हणजे काल परवा आमच्याकडे ठाण्यामध्ये बगळ्यांचा मृत्यू झाला आणि मोठ्या बातम्या आल्या की बगळ्यांचा मृत्यू झाला याचा अर्थ हा व्हायरस आपल्यापर्यंत पोहोचला. हे एक कसं षडयंत्र आहे ते बघा. हवेत उडणारा पक्षी आहे, कोंबडी हा जमिनीवर राहणारा पक्षी, म्हणजे माझ्या आजूबाजूला तुम्ही कोंबड्या बघताय, ह्या बंदिस्त कोंबड्या आहेत. म्हणजे ज्या दिवशी ही मी 1 दिवसाची पिल्लं आणली त्या दिवशी पहिल्या दिवशी त्याला मॅरेक्स नावाची लस दिली त्या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून. पुन्हा 6 दिवसांनी त्याला लासोटा दिला, 18 दिवसांनी गंभोरा दिला, पुन्हा त्यांना आम्ही लासोटाची लस दिली. अगदी इतर जी औषधं आहेत ती आम्ही या आमच्या कोंबड्यांना नियमितप्रमाणे देतो. म्हणजे आम्ही तेवढी मुलाबाळांची काळजी घेत नाही तेवढी आम्ही या कोंबड्यांची घेतो. म्हणजे साधी कोंबडीला जर सर्दी जरी झाली तरी आम्ही तात्काळ त्यांना औषध उपचार करतो, कारण आमचा व्यवसाय हा पूर्णतः या पिल्लांवर या कोंबड्यांवर आधारित आहे. म्हणजे आता सगळ्यांनी सांगितलं की कोंबड्या मारून टाका, कोंबड्या खाऊ नका किंवा कोंबड्यांपासून दूर राहा. मी आता माझ्या सुश्वी ॲग्रो फॉर्मच्या पोल्ट्रीमध्ये बसलेलो आहे. जर का हा बर्ड फ्लू खरोखर आलाच असेल तर ग्राहकांनी घाबरायचं कारण नाही. पहिला जो रोग होईल, पहिला जो आजार होईल, पहिला जो मृत्यू होईल तो पोल्ट्री व्यावसायिकांचा होईल. म्हणजे आज पोल्ट्री व्यवसायामध्ये साधारणतः ज्या पोल्ट्र्या आहेत, ज्या आमच्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये 30,000च्या आसपास हे पोल्ट्री धारक आहेत. 30,000 लोकांकडे तिथे कर्मचारी वर्ग जो असतो तो साधारणतः 70,000च्या आसपास आहे. म्हणजे आम्ही थेट 1,00,000 लोक ही थेट या कोंबड्यांच्या संपर्कात असतो. माझ्या आजूबाजूला या सगळ्या कोंबड्या आहेत. म्हणजे यांच्याशी माझा थेट संपर्क आहे. तो सकाळी येतो, तो दुपारी येतो, तो संध्याकाळी येतो. आमचे कामगार जेव्हा सकाळी खाद्य टाकायला येतात, साफसफाई करायला येतात, अगदी कोंबड्या बघण्यासाठी आम्ही येतो, त्यांना काय प्रॉब्लेम्स आहेत का ते बघायला येतो. असा दिवसातून आमचा 3 वेळा माझा स्वतःचा संपर्क येतोय. आमच्या कामगारांचा अगदी दिवसातून 5 ते 6 वेळा संपर्क येतोय. आम्ही या आजूबाजूलाच राहतो. म्हणजे सगळे जे पोल्ट्री व्यावसायिक आहेत ते पोल्ट्र्यांच्या आजूबाजूलाच राहतात. त्याच्यामुळे जर मृत्यूच व्हायचा असेल तर पहिली ही 1,00,000 लोक आणि या 1,00,000 लोकांच्या कुटुंबामध्ये असलेली प्रत्येकी 4 जरी धरली तरी 4,00,000 लोक ही पहिल्यांदा मृत्युमुखी पडतील आणि त्याच्यानंतर ग्राहकांपर्यंत हा आजार पडतो. अजिबात कोणी काळजी करायची गरज नाही. म्हणजे हा जो धोक्याचा व्यवसाय आहे, आजार होईल असं वाटतंय. आणि तरीही मी एका वृत्तपत्राचा संपादक आहे आणि गेली 32 वर्ष पत्रकार आहे. मी स्वतः माझ्या पोल्ट्रीमध्ये बसलोय आणि पोल्ट्रीमध्ये बसून आज हा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येतोय. त्याचं कारण याच्यासाठी की प्रत्येक वेळेस आमचाच बळी दिला जातो. मग कोंबड्या मारून टाका, कोंबड्या खाऊ नका. आता सरकार सांगते की कुठलाही व्हायरस असेल तर तो व्हायरस हा उष्णतेमध्ये मरण पावतो. आता आपण ते अंडं खातोय, ते उकडून खातोय किंवा शिजवून खातोय, फ्राय करून खातोय, म्हणजे नक्कीच त्याचं उष्णतामान हे वाढलेलं असतं. चिकन मटन हे आपण स्वच्छ धुवून घेतोय आणि त्याच्यानंतर ते पाण्यात उकळवून अगदी चांगलं शिजवून खातोय. त्याच्यामुळे कुठल्याही व्हायरसचा तुम्हाला धोका नाही असं शासनही सांगताय. आणि आता पोल्ट्रीधारकही सांगताय की आम्ही स्वतः हे चिकन तुम्हाला खाऊन दाखवतो, आम्ही तुम्हाला अंडी खाऊन दाखवतो, तुम्हाला काहीही घाबरायचं कारण नाही. म्हणजे तसं खरोखर जर असं काही झालंच तर पहिला धोका हा पोल्ट्री धारकांना होईल. आणि ज्यावेळेस पोल्ट्री धारक मरायला सुरुवात होतील तेव्हा आम्ही समजू की खऱ्या अर्थाने बर्ड फ्लू आलाय आणि त्याच्याने माणसं मरतायत. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी बर्ड फ्लूचं सर्वेक्षण होतं. ते यावर्षीही झालं. कुठेही बर्ड फ्लू लक्षात आलेला नाही. ज्यावेळेस म्हणजे आता अशी चर्चा अशी आहे की ज्यावेळेस या मोबाईल कंपन्या 5Gची रेंज मिळते का त्याच्या चाचण्या घ्यायला सुरुवात झाली. म्हणजे 4G 5G 6G जी काही यायच्या असतील ते येऊ द्या. या नेट तुम्हाला वापरायचं तेवढं वापरा. अगदीच नेटवर्कचं तुम्ही चाचण्या घ्या, अगदीच इंटरनेटच्या काही चाचण्या घ्यायच्या ते घ्या, पण त्याच्यासाठी दुसऱ्या व्यावसायिकांचा बळी देऊ नका. ज्या ज्या देशामध्ये 5G 7G आले त्या देशांमध्ये एकही चिमणी, एकही बगळा आणि कावळा जिवंत राहिलेला नाही. या 3 महिन्यापासून ह्या सगळ्या चाचण्या सुरू आहेत आणि ह्या चाचण्यांच्या माध्यमातून आता बगळे मरायला लागले, कावळे मरायला लागले असं आता म्हटलं जातं. म्हणजे माझा अजिबात दावा नाही. म्हणजे जसं पक्ष्यांचं निदान न करता तुम्ही सांगितलं बर्ड फ्लू आलाय तसं आम्ही कुठेही त्याचा दुजोरा न मिळालेला आहे, मीही ते सांगणार नाही. पण अशी काही शक्यता आहे का
की या मोबाईल कंपन्यांच्या रेंजची चाचणी घेताना असे काही प्रकार सुरू आहेत आणि त्याचं खापर हे रोगावर फोडलं जाते. इकडे आतापर्यंत बगळ्यांचा मृत्यू झाला, पुण्यामध्ये त्याची चाचणी केली गेली, प्रयोगशाळेचे निदान आले की हा बर्ड फ्लूने झालेला नाही. ठीक आहे, आमचं म्हणणं आहे बर्ड फ्लूने जर झालेला नाही बगळ्यांचा मृत्यू, कावळ्यांचा मृत्यू जर बर्ड फ्लूने झालेला नाही तर तो नेमका कशाने झालाय हे तुम्ही का जाहीर केलं नाही? तुम्हाला ते जाहीर करावं लागेल. मृत्यू झालेला आहे, मृत्यूचं कारण कोणतं आहे ते तुम्हाला सांगावं लागेल, पण तुम्ही कारण सांगत नाही. इथे संशयाला जागा आहे. बगळ्याचा मृत्यू बर्ड फ्लूने झाला असेल तर बर्ड फ्लूने सांगा, कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाला असेल तर बर्ड फ्लूने सांगा, किंवा ज्या कारणांमुळे झाला असेल तो सांगा. मग शंकेला वाव मिळतो की ह्या तुमच्या 5G 6Gच्या चाचण्या सुरू आहेत, त्याचा परिणाम होऊन हे पक्षी मरतात का? की आमच्याकडे ठाण्याला बगळ्यांचा मृत्यू झाला, ठाण्यामध्ये तर काही पोल्ट्र्या नाही आहेत, ठाण्यामध्ये काही कोंबड्यांचा प्रादुर्भाव नाही आहे. पुन्हा हे हवेतलं पक्षी उडत आहे, जमिनीवरच्या पक्ष्यांना काही नाही हो. आमच्या ग्रामीण भागामध्ये, महाराष्ट्रातल्या अर्धाधिक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घराघरात कोंबडी पाळली जातात. आम्ही मोठ्या प्रमाणावर गावठी कोंबडी पालन करतोय, आम्ही बंदिस्त कोंबडी पालन करतोय. म्हणजे साधारणतः आज माझ्याकडे 40 दिवसाच्या ह्या कोंबड्या आहेत. 2 महिन्याच्या कोंबड्या झाल्यानंतर आम्ही त्यांना बाहेर सोडतोय, फक्त रात्री आतमध्ये घेतोय. अशा परिस्थितीमध्ये त्यांना बर्ड फ्लू व्हायचा कुठलाही धोका नसताना हा जो व्यवसाय आहे हा पुरता मातीमोल करण्याचं काही षडयंत्र आहे. म्हणजे माझे मशाल न्यूज नेटवर्क याच चॅनलवर आम्ही षडयंत्राचा पर्दाफाश केला होता, त्याच्यामध्ये अनेक कारणं सांगितली होती. आता हे नवीन एक कारण चर्चेला येत आहे की ह्या ज्या हवेतल्या ज्या प्रदूषण आहे, ज्या नेट कंपन्या ज्या आहेत, इंटरनेटचा जो वापर मोठ्या प्रमाणात सुरू होतोय आणि 5G 3G किंवा 4G जे काय आधी जे होते त्याच्यामुळे काय फारसा परिणाम जाणवला नाही 3G 4Gचा, मात्र 5G आणि 6Gचा परिणाम जो आहे तो पूर्ण जगभरात दिसतोय. अनेक देशांमध्ये पक्षी राहिलेले नाही, आपल्याकडे तोच परिणाम सुरू झालाय का? की तशा अनुषंगाने काही चाचण्या व्हायच्या आहेत का? तसं असेल तर ते जाहीर करायला हरकत नाही. प्रत्येक वेळेस तुम्ही पोल्ट्री धारकांचा बळी देऊ नका. म्हणजे आम्ही कोंबडीचं मांस खाताना ते स्वच्छ धुवून घेतोय, उकळवून घेतोय, अगदीच बऱ्यापैकी ते त्याच्यावर सगळ्या प्रक्रिया करून आम्ही ते खातोय, आणि तरीसुद्धा कोंबडी खाऊ नका, अंडी खाऊ नका असं जर तुम्ही सांगत असाल तर तो एक षडयंत्राचा आम्हाला भाग वाटतोय. म्हणजे सुरुवातीला आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये हा बर्ड फ्लू नव्हता. पहिल्या 4 राज्यांमध्ये सांगितलं, नंतर 7 राज्यांमध्ये सांगितलं. आता अगदी महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये काही पोल्ट्रीधारकांच्या मुलाखती सुरू आहेत आणि सांगितलं आमच्याकडे कोंबडी मरायला सुरुवात झालेली आहे. कोंबडी पालन हा व्यवसाय असा आहे की याच्यामध्ये आम्ही 5 ते 7% ही मर गृहीत धरलेली असते. माझ्या वेळेला हजारो कोंबड्या आहेत, याच्यामध्ये अनेक कारणं असतात मरणाला. ही कारणं आम्ही गृहीत धरलेली असतात. म्हणजे 100रातली 5 कोंबडी ही मरणार हे आम्ही गृहीत धरलेलं असते. आम्ही ते वाचवण्याचा लाटोकाट प्रयत्न करतोय. तर हे मृत्यू हे रोजचे होत आहेत. अगदी बगळ्यांचे कावळ्यांचेही मृत्यू रोजचे होत आहेत. पण ज्या दिवशी षडयंत्र ठरतं त्यावेळेस हे ठरवून याचा गाजावाजा केला जातो. आणि म्हणून प्रेक्षको, पोल्ट्रीधारक हो, कोणीही या अफवांना बळी पडू नये. आणि शासनाला एक विनंती आहे की प्रत्येक वेळेस पोल्ट्रीधारकांचाच बळी दिला जातो. अगदी कुठलंही कारण, म्हणजे कोरोना आला तेव्हाही सांगितलं कोंबड्यांमुळे होतो, आणि त्याच्यानंतर सांगितलं की कोंबडी खा, अंडी खा, त्याच्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढेल आणि कोरोना बरा होईल. म्हणजे सगळ्यात आधी बळी हा कोंबड्यांचा घेतला जातो, पोल्ट्री व्यावसायिकांचा घेतला जातो. आणि म्हणून यावेळेस शासनाने खूप चांगली पावलं उचललेली आहेत. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आता सर्वेक्षण सुरू करावं, कोणाकडे किती कोंबड्या आहेत, त्यांची किंमत किती आहे, किती खर्च झालेला आहे, पोल्ट्री व्यावसायिकांचं झालं तर किती नुकसान होणार आहे, आणि शासन या व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी काही करणार आहे का? कारण तुम्ही प्रत्येक वेळेस जे कुठलं नुकसान होतं आहे त्याची तुम्ही भरपाई देता. पोल्ट्री व्यावसायिकांना ती कधी भरपाई मिळत नाही. पोल्ट्री व्यवस्थापक हे अर्थव्यवस्थेचा मूल स्रोत आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्था, ग्रामीण अर्थव्यवस्था ही पोल्ट्री धारकांवर आधारित असतानाही शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. म्हणून आमची मागणी की आता पहिल्यांदा सर्वेक्षण करा. हा जर आजार आलाच असेल किंवा येणार असेल तर त्याच्यासाठी काय उपाययोजना करता येतील, त्याच्यासाठी कोणती औषधं देता येतील, अगदी पोल्ट्रीधारकांसाठी त्याची शिबिरं घेता येतील का? तुमचे जे दवाखाने आत्तापर्यंत सगळे बंद होते, तुमची सगळी डॉक्टर मंडळी असतील, कर्मचारी मंडळी असतील, ती फक्त बसून होती, त्यांना कार्यरत करा, कामाला लावा. पशुसंवर्धन विभाग हा ॲक्टिव्ह करा आणि त्यानुसार
सगळ्या पोल्ट्री धारक बांधवांना आता दिलासा देणं गरजेचं आहे. नाहीतर ही चौथी वेळ आहे संकट येण्याची लागोपाठ. हे जर संकट आलं तर हा व्यवसाय टिकेल की नाही ही मोठी शंका आहे. आणि याच्यामध्ये छोटे व्यावसायिक सगळ्यात आधी मरणार आहेत. मोठे जे व्यावसायिक आहेत ते मात्र याच्यावर पोळी भाजून घेत आहेत. ते अधिक मोठे होत जात आहेत. त्यांचे धंदे टिकणार आहेत. त्यांना फरक पडणार नाही. फरक हा आम्हाला पडणार आहे. म्हणून छोट्या पोल्ट्री धारकांचं तुम्ही सर्वेक्षण करून त्यांना काय दिलासा देता येईल, त्यांना काय मदत करता येईल, त्यांना काय औषधं पुरवता येतील का या दृष्टीने विचार करा. अगदी शेवटचा पर्याय असेलच तर तो म्हणजे तात्काळ नुकसान भरपाई या पोल्ट्री धारकांना द्या. अगदीच माझी सगळ्या पोल्ट्री धारकांना विनंती आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस प्रत्येक लढाई जी आहे ते आपण स्वतः लढतोय. प्रत्येक जण वेगवेगळा लढतोय. नुकसान जो असेल तो शेतकरी एकटा भोगतोय. आता ती वेळ गेलेली आहे. आता आपलं संघटित होऊन लढा उभारण्याची गरज आहे. म्हणून आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. आपल्याकडे आपल्या भागामध्ये आमदार असतील, खासदार असतील, यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना निवेदनं दिली पाहिजेत. त्यांना सांगितलं पाहिजे की कधी काळी आम्ही तुमच्याबरोबर होतो. आम्हीच प्रत्येक राजकीय पक्षांचे झेंडे उचललेले आहेत. प्रत्येक पोल्ट्रीधारक हा कोणत्या ना कोणत्या पक्षाशी संबंधित आहे. आपण ज्या ज्या पक्षाशी संबंधित आहात, ज्या पक्षाला आपण मतदान करतो त्या पक्षाच्या आमदार खासदारांना बरोबर घेऊन आपण याविषयी आता आवाज उठवला पाहिजे. शासनापर्यंत आपला आवाज जर पोहोचला नाही आणि बर्ड फ्लूच्या अफवा जर अशाच पसरत राहिल्या तर एक वेळ अशी येईल की सगळ्या कोंबड्या तुम्ही मारून टाका, सगळ्या कोंबड्या तुम्ही अगदी अंडी नष्ट करा आणि तुम्ही बर्बाद व्हा असं सांगितलं जाईल. आणि यावेळेस ते होऊ न देता सगळ्यांनी संघटित व्हायचं झालं. मी सगळ्या प्रेक्षकांना सांगेन म्हणजे आमची कोंबडी जर तुम्हाला बघायची असेल तर बघा, म्हणजे अगदी आमच्या अंगा खांद्यावर ही कोंबडी सगळी खेळतायत. आमचा रोजचा सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा दिनक्रम हा कोंबड्यांच्या मध्ये असतो. कोंबडी व्यवसाय हे एक आमचं जीवन बनून गेलेलं आहे. त्याच्यामुळं तर आम्हाला काय व्हायचं असेल तर पहिले आम्हाला होईल, पहिला मृत्यू आमचा होईल, काय जे धोके असतील संकट असतील ते आमची होईल. मात्र तुम्ही अफवा पसरवून अंडी खाणाऱ्यांना, कोंबडी खाणाऱ्यांना बंदी आणू नका, नाहीतर त्याचे दूरगामी परिणाम या व्यवसायावर होतील आणि व्यावसायिक हा आता उद्ध्वस्त होईल. म्हणजे पोल्ट्री व्यवसायातून ही सगळी मंडळी, छोटी मंडळी आहे, ही बाहेर फेकली जाते. आणि म्हणून शासनाने याचा विचार करावा, पोल्ट्री धारकांनी याचा विचार करावा. जे पोल्ट्री व्यावसायिक आहेत त्यांनी संघटित व्हावं. आपले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या मार्फत शासनापर्यंत आपला आवाज पोहोचवावा आणि या सगळ्या अफवांचं खंडन करून कुठल्याही प्रकारे आपल्या व्यवसायाच्या आड या सगळ्या अफवा येणार नाहीत हे पाहावं ही सगळी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.